न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। उत्तम शिक्षणासाठी मदरसा चुकीचे ठिकाण। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय की चांगल्या शिक्षणासाठी मदरसे हे चुकीचे ठिकाण आहेत। ते मनमानी पद्धतीनं काम करतात। संविधानिक आदेश, शिक्षण हक्क कायदा व बाल न्याय कायदा 2015चं उल्लंघन करत आहेत। NCPCRनं सर्वोच्च न्यायालयाला पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हटलंय की मदरसा शिक्षण मंडळाला शैक्षणिक प्राधिकरण मानू नये, कारण ते मंडळ केवळ परीक्षा घेणारी व तितकीच क्षमता असलेली संस्था आहे। हे शिक्षण मंडळ ज्या परीक्षा घेतं त्या NCERT व NCERTनं तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्णपणे विरोधात आहे। त्यामुळे मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहतात। त्यांना योग्य शिक्षण मिळतच नाही। नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने म्हटलंय की मदरसे मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करतात, जिथं केवळ धर्माबाबतचं शिक्षण दिलं जातं। तसेच मदरसे हे शिक्षणाचा मूलभूत अधिकार 2009 किंवा इतर कुठल्याही लागू कायद्यातील आवश्यकता व तरतुदीचं पालन करत नाहीत। आयोगानं त्यांच्या लेखी निवेदनात म्हटलंय की मदरसे हे योग्य शिक्षण मिळवण्यासाठीच अयोग्य स्थान आहे। तसेच ते शिक्षण हक्क कायद्याचा कलम 19, 21, 22, 23, 24, 25 व 29चं उल्लंघन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतात। मदरसे हे शिक्षणासाठी असमाधानकारक व अपुरे मॉडेल आहे। त्यांच्याकडे योग्य अभ्यासक्रम व कार्यप्रणालीचा अभाव आहे। उत्तर प्रदेशातील मदरशांशी संबंधित अंजुम कादरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी NCPRने सर्वोच्च न्यायालयात हा युक्तिवाद केलाय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।